पोरांना फक्त एवढंच सांगायचं आहे, तुम्ही मौज मस्तीसाठी आयफोनसाठी आपले KTM ड्यू कुठल्या नाही का XYZ स्पोर्ट्स बाईकसाठी तुम्ही पैसे कुठनं पण घरी रडून सोयी करू शकते, पण धंद्याचं म्हणलं की तुमच्या खिशातनं 2-3 हजार पण नाही निघत. तसं नाही चालत ना दादा. नमस्कार, मी दत्तात्रय संकपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधील शनिवार वाडा आहे आणि त्या प्रमुख गेटसमोर एक छोटासा व्यवसाय आहे. हा व्यवसाय कधी सुरुवात केला, कोणता व्यवसाय आणि हा तरुण आहे, शिक्षण किती झालं आहे, या संदर्भात आपण बेधडक चर्चा करणार आहोत. या ठिकाणी संवाद साधणार आहे. नमस्कार. नमस्कार दादा. काय नाव दादा? माझं नाव हर्षद शाह. हर्षद, काय करतोय? हा कोणता व्यवसाय आहे? आपला सीझनल फ्रूटचा असतो. सीझनच्या हिशोबाने आपण नाही का फ्रूट बदलत असतो. हा, कैरी, काकडी, पाणी बॉटल आणि लिंबू सरबत. बर, कधीपासून याची सुरुवात झाली? शिक्षण काय चालू? हे आमचं धंदा आजीपासून आहे. आमची तिसरी पिढी आहे. मी तिसरी पिढी आहे आणि माझं BComचं शिक्षण चालू आहे आणि मी व्यवसाय पण करतो. कैरीचे सध्या सीजन आहे का? नाही, सीझन नसलं तरी फक्त आमच्याकडेच 12 महिने असतं. तिरुपतीवर नाही ती कैरी इथं पुण्यात. वय काय चालू आहे? वय आता 23. तिकडे शिक्षण आणि इकडे व्यवसाय, काय शिक्षणावरती काय परिणाम होतोय का? नाही, आता लहानपणीपासून आता सवय लागली आहे. किती वर्षाचा असल्यापासून तू इथे येतोय, गाड्या टाकतोय? नाही, शाळेपासून आहे. ती भांडवल किती रुपयाचं आहे सध्या आता अंदाजे? अंदाजाचं सगळं आईच आणते, आम्ही फक्त विकायचं काम करतो. विकायचं काम करतोय का? म्हणजे एका मेरीच्या भावांचे कामं वाटून घेतले. एक आणतो, एक माल सोलायला मदत करतो, एक मंडईतनं माल आणून देतो, एक विकतो. व्यवसायाची सुरुवात कधीपासून होती? 12 ते 9. BComचं शिक्षण आता सध्या चालू आहे आणि त्याच्यानंतर काय नोकरी करायचं का व्यवसायाचा आपला वाढवायचा, काय डोक्यात काय प्लॅन आहे? नाही, व्यवसायाची इच्छा आहे. 8 तासासाठी दुसऱ्याचे नोकर होतो. इथं कसं आपला छोटा धंदा आहे, पण आपण स्वतःचे मालक आहे. मोठ्या कंपनीचा छोटा नोकर असण्यापेक्षा छोट्या धंद्याचा मोठा मालक होणं गरजेचं आहे. वडील ते काय करते? आता वारले वडील, पण त्यांचं पुण्यातले नाव होतं आंबेवाले म्हणून, शाह आंबेवाले म्हणून. कधी वाढले वडील? 2013. त्यावेळी तू किती वर्षाचा होता? लहानच होतो. आणि घर कर्ज सगळं कोण बघत होतं मग? सगळं आईच बघते, आम्ही सगळे मिळून मदत करतो. आणि तुझा मोठा भाऊ आहे का तूच मोठा आहे? मीच मोठा आहे आणि माझा एक लहान भाऊ आहे आणि एक मामाचा मुलगा आहे. म्हणजे मामा मामी वारले. तुला काय कमतरता वाचले का? हो, माझा वडील असला तर मला हे भेटलं असतं. लहानपणी विचार पण जास्त करायचो आणि आधी वाईट पण लय वाटायचं, पण आता काय, आता सगळ्या गोष्टीचे अनुभव भेटले, सवय पडली आहे. 7वी 8वीला असताना त्यांची त्या ठिकाणी वडील वारले आणि त्याच्यानंतर जे मोठा मुलगा, जो घरातला मोठा मुलगा म्हणतोय ना, संपूर्ण जबाबदारी त्या मोठ्या मुलावरती येत असते. आणि या ठिकाणी शनिवार वाडा आहे पुण्यामधला आणि त्या शनिवार वाड्याच्या प्रमुख गेटसमोर एक छोटासा व्यवसाय करून तो या ठिकाणी स्वतःचा उदरनिर्वाह करू पाहतोय. बेधडक चर्चावरती आपण अशाच वेगवेगळ्या स्टोरी करत असतो. मी दत्तात्रय संकपाळ. धन्यवाद.